हर चीज का एक समय होता है। होगा कभी तो चमत्कार को नमस्कार, आज नहीं तो कल। कभी तो हमारे भी दिन लिखते होंगे। हर चीज का एक समय होता है। होगा कभी तो चमत्कार को नमस्कार, आज नहीं तो कल। कभी तो हमारे भी दिन लिखते होंगे। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता। आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो। आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं। आणि शेकीपॅड तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्टच करले असतील। इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, तुम्ही सर्वात आधी अशा प्रकारे बिटमार्कला ओपन करायचं आहे। तर काहीसे डायलॉग पिन जे तुमच्या भावना आहे त्याच्या ॲड करून दिलेला काही विषय नाही, आणि मटेरियलमध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड करून आपण दिलेला आहे सगळे डायलॉग पिनची। तर आधीच ॲड करून टाकलेले आहेत डायलॉग पिनचा, काही विषय येत नाही याच्यात। फक्त आता याच्यात काय चेंजेस करायचे आहे ते सगळं एकदम प्रॉपरपणे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला। फक्त या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे, आणि व्हिडिओला असेल लाईक करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, एखादी प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, वरती मीडियावरती क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर काय करायचं, ज्या फोटोवरती आपल्याला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे, वरती लाईनवर क्लिक करायचं, आणि इथून खूप कमी एरियामध्ये आपल्याला हे फोटो करून घ्यायचा आहे। आता या फोटोला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत आपल्याला इथून वाढून घ्यायचं आहे। शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर इथून काय करायचं आहे, आपल्याला बरोबर आपल्याला 5.28 भेटायचं आहे, आणि इथून एक मदत भाग अशा प्रकारे करून घ्यायचा आहे, आणि इथून काय करायचं आहे, बरोबर आपल्याला 7.25 भेटला जायचं आहे। इथून एकदा अशा प्रकारे फोटोला कट मारून घ्यायचं आहे, आणि या फोटोला काय करायचं अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि जे काय आता आपण ग्रुप आहे आपला तर त्या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे सगळे जे काय आपले फोटो आहेत अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जे काय आपले डायलॉग आहे ते डायलॉग पेंज अशा प्रकारे वरती दिसून जाईल। आणि या डायलॉग पेंज जे काय तुमची खालती येत असेल तर मटेरियलमध्ये आपण ॲड करून दिले आहे, तिथून तुम्ही अशा प्रकारे ॲड करून अशा प्रकारे वरती लावून घेऊ शकता, काही विषय नाही। तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता जे काय पहिला फोटो आहे त्यावर त्या क्लिक करायचं आहे, आणि इथून काय करायचं आहे, अर्जाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि इथून जे काही 3 नंबरला एक ऑप्शन भेटून जाईल तुम्हाला झूम आउटचा, तर त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, आणि या फोटोच्या एकदम स्टार्टिंगला येते एक एकी द्यायची आहे, आणि हेच फोटो आपला कुठं संपत आहे अशा प्रकारे बघत जायचं आहे। इथं आपला संपत आहे, तर आता इथं बरोबर यायचं आहे, आणि इथून काय करायचं आहे, फोटोला थोडंसं अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे थोडंसं झूम करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे काहीसा लुक अशा प्रकारे दिसून जाईल। तर त्यानंतर काय करायचं आहे, इथून यायचं आहे आपल्याला बॅक, आणि जे काही शेकीपॅड दिलेलं आहे मी ते करायचं आहे अशा प्रकारे ओपन। तर त्यानंतर काय करायचं आहे, जे काही फोटो आहे त्या फोटोवरती अशा प्रकारे एकदा क्लिक करायचं आहे, खाली इकडचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, आणि 3 ठिपके दिसतील त्यावर एकदा क्लिक करायचं, आणि इथून कॉपी इफेक्ट नाव येऊन जाईल तर त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे, म्हणजे जे काही या फोटोचा इफेक्ट आहे ते आता आपल्याला इथून कॉपी झालेला आहे। त्यानंतर काय करायचं, वरती एक लेअर आहे त्या लेअरवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि इथून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला, आणि इथून कॉपी करून घ्यायची आहे लेअर। त्यानंतर यायचं आहे आता इथून बॅक, आणि जे काही बिटमार्क आहे आपला मेन तर त्याला आता ओपन करायचं आहे। तर सर्वात आधी काय करायचं आहे, जे काय आपण लेअर देऊन कॉपी केलेली या डब्यावरती क्लिक करून, तर त्या डब्यावरती एकदा क्लिक करायचं, आणि खाली पेस्ट लेअरवरती क्लिक करून टाकायचं, तर अशा प्रकारे काहीसा लुक आपला दिसून जाईल। आणि त्यानंतर काय करायचं आहे, ते जे काही मधात आपला फोटो आहे तर त्या मधल्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट जे काय आपण पेस्ट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता काय लुक अशा प्रकारे आपला झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एवढी स्टार्टिंगला यायचं आहे, खाली परत क्लिक करायचं आहे, वरती मीडियावरती क्लिक करायचं आहे एकदा, इथून एक तुम्हाला बॉर्डर पेन जी देईल ते बॉर्डर पेन अशा प्रकारे ॲड करायचे आहे। त्यानंतर काय करायचं आहे, ब्लँडिंगचं ऑप्शन एक दिसून जाईल तुम्हाला, त्यावर एकदा क्लिक करायचं आहे, आणि 2 नंबरला जे काही लाईटिंगचं एक ऑप्शन दिसून जाईल त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करायचं आहे, आणि 1 नंबरला जे स्क्रीनचं ऑप्शन येऊन जाईल त्यावर एकदा अशा प्रकारे क्लिक करून टाकायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, शेवटपर्यंत जायचं आहे, आणि जे काय बॉर्डर आहे आपण आता ॲड केली ते शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणे बनून रेडी झाला आहे। तर आता ही व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे, वरती शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे, आणि जे काय याचा व्हिडिओ आहे तर ते एक्सपोर्ट व्हायला लगेच चालू आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जर इतकंच वाटतं कसा वाटा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगून जा, आणि भेटूया मग एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये
तोपर्यंत आपल्या चॅनलचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहेत ते शेवटपर्यंत बघत राहा. काही विषय नाही, टॉप लेवल आहे. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.